नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी कथा झुंज भाग 17. मग तू बी ध्यानात ठेव पाटला, नाटकाचा प्रयोग करीन तो करीनच, पण दुसऱ्या दिवशी तुझी लेक घेऊन गावाकडं जाईन. अरे लावलं लगीन तर तुझ्याच पोरीशी लावीन, नाहीतर तोंड दाखवायचं नाही. मास्तरला मी ओढतोय तरी मास्तर बोलतोयच. साऱ्यांना आव्हान देऊनच आम्ही दोघंही घरी परतलो. तर दारात रंग्या, तांबडा शर्ट आणि काळी पॅन्ट, हातात नेहमीची काठी, गळ्यात चौकडा रुमाल. काय रंग्या, कुणीकडं? तुमच्याकडंच. लेका पाराजवळ. माहीत आहे मला, तमाशा बघितलाय मी तुमचा. मग भडव्या, भांडण सोडवायला याचं नाही वय पुढं. तुझ्यासारखा काठी बहादूर असल्यावर काय बी शाद आहे कुणा मास्तराच्या अंगावर हात टाकायची. कुणीकडनं आलास? गवळीतनं. का? दादबाचा ऊस टाकला फुकून, पाठोपाठ जोत्याचा बी. म्हणजे मग आपल्याला साहेब उधार देत नाही म्हणजे? शाबास. मला वाटतंय पाटलाच्या 2 गंजी आणि बैलांचं दावण एका वक्ताला जाळावी. लय भानामतीगत उड्या मारतय. एवढं जत्रचं नाटक होऊ दे, मग काय करायचं ती कर. कसलं नाटक? तुरुंगाची यात्रा. आकी ती कवाय? सोमवारी. मग आकितीच्या 3ऱ्या दिवशी आपली जत्रा. नाटक बी त्याच दिवशी असतं या. झाक झालं पाहिजे. कशाचं झाक होतंय? मास्तराचा खून करणार आहे ती माणसं. कोण? पाटील, दादू पवार, भाऊसाब. त्यांच्या आईला काकासाब लावतो. काय ऐकताय फुसक्या दमाला? उसात माणूस वाघागत वराडला तर हे भडवे पळत सुटते ती. तरी बी सावध राहाया पैसे पडत नाहीत. हां मास्तर, सुट्टी कवा? आठवडा झाली सुट्टी लागून. पण हेडमास्तर गावात हायतवर हाय तीच कामं. त्याला लावू का पळवून? नको, गरिबाची मजा करू नका. नाटक झाल्याशिवाय आपण गावाकडे जाणार नाही. चला येऊ जंगमाच्या भट्टीवर जाऊन. आज जायलाच हवं. बरं, आमचा जोंधळा कापणारा चोर सापडला का? दुसरा कोण असतोय? जोत्या नाही तर पवाराचा दाद्या. अक्षी बरोबर बोललास. त्यांच्या बी पिकाची वाट लावत आणली आम्ही. तू म्हणजे एक वल्लीच आहेस. लेका, गाव गोळा होऊन तुला ढोकून काढणं म्हणजे बरं झालं. हां, सापाच्या तोंडात हात घालून बेडूक काढणं सोपं नसतंय हनुमंतराव. बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. आम्ही आधी करतो मग बोलतो. गावाचं उलट आहे. चला, का चहा घेताय का? छा, त्या गुळ पाण्याला काय प्याचं? पाणीही चांगलं पहिल्या धारेचं. एकमेकांच्या आग्रहानं खूप पिलो. मास्तरला तर इतकं पिताना मी कधीच बघितलं नव्हतं. शेवटी जंगमच म्हणला, मास्तर नका जास्त पिऊ. वड्याच्या पलीकडं जायचं आहे तुम्हाला. आमच्या पायानं आम्ही जाऊ. तू का काळजी करतोयास? तसं नव्हं, पर काय होत नाही. आमच्या बी मनगटात हिंमत आहे. दादू आला तसे आम्ही चादरीच्या आडोशाला झालो. पट्ट्या बाकड्यावर टेकला. जंगम
लाळग्याला पुढं झेपावला. काय दादासाहेब, बोला, किती देऊ? आकबंद बाटली लाव. होय साब. भडव्या, फुटानं बिटानं आहेत का नाहीत? नाहीत. संपवा तशीच. सरावाच्या माणसाला काय कठीण आहे वय? दादूनं बाटली झपाट्यानं संपवली. तसा जंगम झोपलेल्या माणसाच्या कानात गोम सोडावी तसा बोलला. आज लय चिडीत दिसताय साहेब. त्यो रामोशी मास्तर आलाय मरणाला. स्वतःहून कुऱ्हाडीखाली मान घालायला बघतोया. म्हणजे बायकांची पातळं हुंगाय सोकलाई. इथं पाव तर मजल गेली का? उद्या गाठून कांटाच काढतो भडव्याचा. मग आजच का करत नाही? तो कोंबड्यावानी बसलाय त्या हनम्या जगतापाच्या घरात. पार डालग्यात जाऊन लपलाय. मास्तरला हे सहन झालं नाही. तो उठला. हातातली सिगारेट पायाखाली दाबली. दाद्याचा गळा दाबत म्हणाला, 17 जणांनी टेंबलून काढलेल्या गटारातल्या डुकरा, कार तोंडाची वाप वाया घालीव तुयास. मार बघू. ह्या मांजरपाट कपड्याच्या खाली चांबडी छतागत हिंमत असली तर मार. मास्तर, लय मस्तक पेटवू नका. का? काय करशील? लेका, पोराला पाठवून मला बोलावून घेतोयास. माणसं घालून मारतोयास. पाटलाच्या आबरूची तुला चाड कशाला र? मास्तरनं 2 भडकिवल्या. तसा दाद्या बाकड्यावरनं खाली पडला. मुंडकं खालीन पायवर. नेमका गडी माझ्या आणि रंग्याच्या मधोमध पडला. रंग्या उठला. 9 खिळे मारलेला आपला काळा बूट रंग्यानं त्याच्या छाताडावर ठेवला. का रे चामखिळ्या, ओळखलंस का मला? तू 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 रंग्या? हां, तू गावातलं राजकारण खेळतोस, पर मी मुंबईतलं खेळलोय. आखबंद 6 फुटाचा फौजदार जाळलाय म्या तिकडं वरळीला. तू म्हणजे कोण? काळ्या शिर्डीचा मूत नुसता. खबरदार मास्तरच्या केसाला धक्का लावलास तर. दादबा जो पळाला तो नाटकाचं स्टेज उभं राहिलं तरी दिसला नाही. कुठं लपून बसला होता कोण जाणे. मनगटाच्या जोरावर का होईना बरीच माणसं आमच्याकडे वळली होती. पैसे फेकूनही काहींना आपलंसं केलं होतं. गोरगरीब पाठीशी होतेच. उन्हाळा कडक असला तरी मन प्रसन्न होतं. शेतीभातीच्या कामातनं रिकामा झालो होतो. खताला गाडी जोडून दिली होती. जगू आणि बाजी सारं बघत होता. मी बागायतदारासारखा निवांत होतो. खरं तर मला शेतीत आता इंटरेस्टच नव्हता. गावच्या राजकारणात घुसावंसं वाटत होतं. मास्तरची सही सलामत सुटका करण्यासाठी मी धडपडत होतो. तो करारी माणूस दुखावला जाणार नाही याची काळजी वाहत होतो. घरातली काळजी मिटली होती अशातला भाग नव्हता. राधी आता राजरोषपणे आमच्या घरात येत होती जात होती. कधी कधी माचावर बसलेली दिसायची. म्हैस हिंडवायच्या निमित्तानं शेताकडेही जायची. कोणीच बोलत नसल्यानं तीही धीट बनलेल्या चिमणीगत तुरतुरत होती. तिच्या रूपाकडे बघून सारं मी तिला माफ करत होतो. सारं जाणवत होतं पण बोलवत नव्हतं. जगूलाही तिच्याशिवाय चैन पडत नव्हता. तरीही मी तोंडात गारगोट्या धरल्या होत्या.
बाहेरचे शत्रू प्रबळ होत असताना घरातले नवे शत्रू वाढवायचे नाहीत, ही सक्त ताकीद मी माझ्या मनाला दिली होती. म्हणूनच मी गप्प होतो. यात्रा असल्यानं सकाळपासूनच गावात दंगा उठला होता. रात्रभर पालखीसमोर वाजलेल्या पिपाण्या अजूनही कानात वाजत होत्या. ताशाच्या तालावर लेझिमवाले नाचले होते. पहाटे 3ला उभा राहिलेला तमाशा दुपारी 3 वाजले तरी सुटला नव्हता. माणसांच्या गर्दीला ऊत आला होता. सारंगपूरची होळी हा वग काळमवाडीकर घुमवीत होते. जमाव दाद देत होता. पत्र्यावर गारा पडाव्या तशा टाळ्या खणखणत होत्या. आम्ही नाटकवाले पडदे बांधण्यात मशगूल होतो. मुंबईला माझ्या खोलीत राहणारी कंपनी आता स्टेजवर आली होती. पडदे बांधणाऱ्यात हीच पोरं आघाडीला होती. भाड्यानं आणलेली फ्लॅट्स जमेल तसे उभे केले जात होते. जीवाला जीव देणारे दोस्त तयार ठेवले होते. मास्तरनं गावाकडे जाऊन 15 रामोशी आणले होते. सारं गावापासून 11 मैलावर वर्धनगडाच्या पायथ्याशी भाटमवाडीला राहिले होते. त्यांच्यासाठी एका फुग्याची ऑर्डर जंगमाला दिली होती. गौंदरीला कुस्त्यांचा फड उभा राहिला तसे लोक तिकडे वळले. तमासगिरांनी साहित्य आटोपायला सुरुवात केली. आम्ही पडदे बांधत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तमाशातल्या बाया न्याहाळू लागलो. तरणी ताठी 25-30 पोरं आम्हाला मदत करू लागली. एकीकडे विरोधकांच्या कारवायांना ऊत आला आणि दुसरीकडे पोरं धडपडून सामान गोळा करू लागली. दिवस लहान वाटू लागला. तलवारी सकट सारी ड्रेपरी विसापूरहून आणली होती. हळूहळू अंधार पडला. जत्रेचे लोक जमा होऊ लागले. मेकअप करणारा पठाण बांगडीवाला, बायकांसारखी पातळं नेसवणारा आप्पा सुतार, म्हशी भादराव्या तशी माणसं भादरणारा धोंडीबा न्हावी, सारे जमले. तबलजी आणि पेटीवाला सकाळपासून तारेत होते. 5 रुपये कमी द्या, पण काजूची बाटली पाहिजे असं दोघंही पुन्हा पुन्हा ठणकावून सांगत होते. यावर्षी जत्रेचा थाट काही वेगळाच होता. उत्साह डोळे दिपवून टाकणारा होता. जसा उत्साह होता तसा मनावर प्रचंड ताणही होता. फड संपल्यानं माणसं चावडीकडे वळली होती. पाहुण्या रावळ्यांनी गाव गजबजलं होतं. रंगीबिरंगी स्टेज लोकांचं लक्ष वेधून घेऊ लागलं. अंधार पडला तसा एक एक तगडा रामोशी गावात येऊ लागला. काळीभोर मस्तक बघणाऱ्यांच्या मनात भीती पेरू लागली. टाळक्यावरून खाली हनुवटी झाकेल अशा बेतानं बांधलेल्या टपऱ्या आणि पायातील 7 किलो वजनाचे कातडी जोडे लोकांचे लक्ष वेधू लागले. दादू पवार पारावरच बसला होता. जाधवाला काहीतरी सांगत होता. पाटील पूर्णपणे फडातच गुलालानं रंगला होता. नुकताच छबिन्यात नाचून आल्यासारखा वाटत होता. उभे आडवे हातवारे करत भसड्या आवाजात काहीतरी बडबडत होता. स्टेजवर पोरांची धावपळ चालली होती. ड्रॉप पडद्याची दोरी कशात अडकली होती कळत नव्हतं. एक पोरगं चाफ्याच्या झाडावर करणा बांधायला धडपडत होतं. पंचायत ऑफिसमधून लाईन घ्यायला धडपडणाऱ्या स्पीकरवाल्याला लाईन मिळता मिळत नव्हती. पाटलाचे पित्ते आड पडत होते. शंकर्या आज पिऊन आला होता. सरपंच असला काय आणि नसला काय सारखाच. तो किंचित वेडपट होता. त्याला स्वतःचं मतच नव्हतं. कोणी कौतुक केलं की तो तिकडं पळत होता.
पंचायत ऑफिसची किल्ली द्यायला तो काही तयार नव्हता. बहुतेक त्याला कोणीतरी शिकवलं असावं. मी 2-4दा निरोप पाठवला तरी पठ्ठ्या आला नाही. शेवटी आला आणि पारावर झोपूनच राहिला. हलवला तरी उठला नाही. तसाच मी तडकलो. पायाला धरून तसाच खाली ओढायचा विचार होता. तेवढ्यात मास्तर भिडला. मला मागं ओढत म्हणाला, हनुमंतराव, माझा ऐका तुम्ही. शिस्तीत घ्या. कसलं शिस्तीत घ्या? तास झाला किल्ली मागतोया. ह्यो बाजीराव उठायला तयार नाही. नका डिवचू इनाकारणी. ऐन नाटकात काहीतरी घोळ करल. ढोमा करण्यात जलम गेला ह्यांचा. काय करतोय बघतो की. मास्तर, तुम्ही नका थांबू इथं. तेवढ्या विंगा घ्या बांधून. कसा देत नाही बघतोच किल्ली. नाही त्याला पावटा दावतोय होय मला. मी जसं आरे तुरेचं धोरण स्वीकारलं तसा सरपंच चिडला. पिटुकल्यावानी उठून बसला. ए हनुमा, आरतुरं बोलायला मी तुझ्या खांद्यावर वाढलो नाही. बरं ते बघू पुढचं पुढं. आधी किल्ली काढ. कशाला? पंचायतीतनं लाईन घ्यायची नाटकाला. नाटकाचं आणि पंचायतीचा काय संबंध? गावात राहता का माळावर पालं ठोकली ती? सरळ बोल हनम्या. अजून तरी सरळच बोलतोय. तू वाकड्यात शिरलास की मी बी तिरकाकून फऱ्यात घुसणार. बास झाल्या धमक्या. आधी किल्ली दे. नाही देत. मी हाताला धरून सरपंच हिसकलं. तेवढ्यात टपरीवाले 4 रामोशी तिथं आले. गोंगड्यातनं सरपंचाला डोळे दावीत माझ्याकडं बघत म्हणलं, काय झालं पाहुणं? भडवात किल्ली दिना झालाय. सरपंच, द्या की चावी. ए चोरट्या, तू र कोण सांगणार? कुठल्या गावचा तू? आणि तुझा इथं काय संबंध? सांगतो. रामोशानं करकन डोळे वटारले. छातीवरचा डावा हात तिरका करून घोंगड्याखाली लपवलेली फरशी सरपंचाला दाखवली. उजव्या हातानं मिशीला पीळ मारला. एका वेळी 4-5 गलेलठ्ठ रामोशांना बघून सरपंचाला हिव भरलं. किल्ली मिळाली. वीज येताच सारा परिसर उजळला. स्पीकर दणाणू लागला. नाटक सुरू व्हायला रात्री 10:30 वाजले. अफाट पब्लिक जमलं. जागा मिळेल तिथं माणसं चादरी पांघरून बसलेली. म्हातारी एका कलावर बसून आडवी झालेली. बायकांना ऊत आलेला. नुसता चिरक्या आवाजातला कालवा. खरं तर स्टेजवर कुणीच नव्हतं. नुसती राजशाही खुर्ची. ड्रॉप पडद्यावरती केला आणि मानाजी मान्याच्या भूमिकेत मी स्टेजवर आलो. लालबुंद जरतारी झगा आणि फिट्टस सुरवार. डोक्यावर मुस्लिम छान पगडी. कमरेला तलवार. बादशाही दाढी. कमरेला तलवार होती तरीही मी उजव्या हातात कुऱ्हाड घेऊन आलो होतो. एकदा साऱ्या पब्लिककडे नजर टाकली. हात जोडले आणि म्हटलं, नमस्कार माझ्या रसिक मित्रांनो. या कुऱ्हाडीचा नाटकाशी संबंध नाही. तो बाहेरच्या नाटकाशी आहे. या गावातल्या काही गुंडांचं आव्हान आम्ही स्वीकारलंय. नाटक चालू असताना माझ्या मित्रांच्या अंगावर हात टाकला जाण्याची शक्यता आहे. आम्ही तोंड द्यायला समर्थ आहोत. यदा कदाचित असा भयान प्रकार घडलाच तर त्याला या फरशी कुऱ्हाडीनंच उत्तर दिलं जाईल याची विरोधकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि किंग ऑफ स्टोरीज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.